बघितलं का हो माझ्या शिनाकाठच्या शेतकऱ्यांच्या ऊसांचं नुकसान झालेलं बघितलं का? माझ्या शेतकऱ्यांची कितीतरी एकरातलं ऊस आज ही परिस्थिती आहे ऊसातली 20-20, 30-30 कांड्यावर ऊस आलेलं. त्या ऊसांचं असं नुकसान झालेलं आहे. तुम्हाला सांगतो कारखानदारांना माझी एकच विनंती आहे, माझ्या शिनाकाठच्या जेवढ्या शेतकऱ्यांच्या रानात जाण्यासाठी वाटा झालेल्या आहेत त्या माझ्या शेतकऱ्यांचं ऊस जे आहे असं झालेलं तर ती तुम्ही कारखान्याला लवकरात लवकर घेऊन जावं अशी मी तुम्हाला पाया पडून विनंती करतो. कारण ही जर माझ्या शेतकऱ्यांचं ऊस अजून थोडे दिवस राहिलं तर फक्त ह्याच्या टिपऱ्या राहणार. तुम्हाला सांगतो आधीच माझ्या शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालेलं आहे, न सांगण्या एवढं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं. आता माझ्या शेतकऱ्याचं 4-2 रुपये होत्या ना ते पण तुम्ही लवकर ऊस घेऊन गेलात तर, नाहीतर तुम्हाला सांगतो माझा शेतकरी भरपूर तोट्यात गेलेला आहे. तुम्हाला आता काही सांगून फायदा नाही, पण मी एकच कारखानदारांना तुम्हाला पाया पडून कळकळीची विनंती करून सांगतो, माझ्या शिनाकाठच्या शेतकऱ्यांचं ऊस घेऊन जावा. डांबरीकडचं जे चांगले चांगले ऊस आहेत ते तुम्हाला कधी पण नेता येणार आहेत, त्यांचं वजन कमी होणार नाही उलटं वाढणार आहे. पण माझ्या शिनाकाठच्या शेतकऱ्यांच्या ऊसांच्या तुम्हाला सांगतो फक्त वाळलेल्या टिपऱ्या राहतील. आता सध्या चांगले अवस्थेत थोडंफार आहेत, काय राहिलेलं नाही, पण तेवढं 4-2 रुपये माझ्या शेतकऱ्यांना भेटावं. कारण माझ्या शेतकऱ्यांना ह्याची नुकसान भरपाई अजून आलेली नाही. केवायसी वरनंच बंद केलेली आहे. केवायसी बऱ्याच माझ्या शेतकऱ्यांच्या होईना त्या बरीच तुम्हाला सांगतो नुसत्या वरली साहेब जी आहेत ती माझ्या शेतकऱ्यांना ही कागद राहिली ती राहिलं सगळं तुम्हाला सांगतो ह्यातच पळवून माझ्या शेतकऱ्याला जिरवलं. तर माझ्या शेतकऱ्यांसाठी साहेब तुम्ही एवढं ऊस न्यावं, ह्याच्यापेक्षा दुसरं काय मी तुम्हाला सांगू शकत नाही. तेवढी एकच तुम्हाला कळकळीची विनंती करतो.